मुलांनो, वेलकम बॅक. आज आपण शिकूयात 10वी अक्षर भारतीची 5वी कविता, जिचं नाव आहे 2 दिवस. ओके, तुम्ही माझ्या मागे स्क्रीनवर पण ती कविता बघू शकता. पण मी नेहमी तुम्हाला असं म्हणतो की तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे, जसं माझ्या हातामध्ये आहे. तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे, तुमच्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असलीच पाहिजे. म्हणजे मी जे जे सांगतो ते तुम्ही तिथं नोट डाऊन केलं की मग विषय सोपा होऊन जातो. ती कविता त्याच्यानंतर फक्त तुम्ही एकदा वाचली तरी तुम्हाला ते आठवून जातं की त्यावेळी मी काय म्हटलो होतो किंवा त्या पर्टिक्युलर ओळींचा अर्थ काय आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट की मला काही मुलं म्हणतात की तुमचं थोडंसं लेंदी वाटतं, तर तुम्ही थोडं स्पीड पळवू शकता. 1.25 किंवा 1.50 न तुम्ही थोडंसं हा व्हिडिओ पळवू शकता, म्हणजे तुमचा त्यामध्ये थोडासा वेळ वाचेल. ठीक आहे, चला आपण सुरू करूया. आपण नेहमी बघताना एक गोष्ट बघतो, ती म्हणजे कवी कोण आहेत ते बघतो. कवी आहेत नारायण सुर्वे. त्यांचा तिथं जन्म आणि मृत्यू दिलेला आहे बघा. जन्म आहे 1926 साल मधला, 2010 ला त्यांचं निधन झालेलं आहे. आणि तुम्ही जो पहिला पॅरेग्राफ आहे त्यामध्ये ते कवी किती महान होते हे तिथं तुम्हाला आपल्याला वाचायला मिळतं. ते तुम्ही नक्की वाचायचंय. ते वाचल्याशिवाय पुढे जायचं नाहीये. आपण दुसऱ्या पॅरेग्राफ पासून आपण सुरुवात करूया. दुसरा पॅरेग्राफ काय आहे बघा इथं. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुखात गेले, असे जीवनाचे वास्तव. जीवन म्हणजे लाईफ, वास्तव म्हणजे रियालिटी. ही रियालिटी दाखवलेली आहे ह्या आयुष्याची, लाईफची रियालिटी त्यांनी त्यामध्ये दाखवली आहे. ह्याचं चित्र रेखाटताना, आता यांनी चित्र नाही रेखाटलं, यांनी कविता लिहिलेली आहे, पण इट्स अ मेटाफॉर की ते असं म्हणतात, चित्र रेखाटणं असं म्हणतात एखादा प्रसंग उभा करण्याला. तिथं त्यांनी एक फार ओळ दिलेली. ती ओळ अशी आहे ना की ती डायरेक्ट घुसती आतमध्ये. ती ओळ अशी आहे की भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. आई शपथ, हे इतकं कडक आहे ना. मी ते आता बघूयात, तुम्हाला ते लक्षात येईल ते आपण शिकताना. असे भीषण जीवन सत्य कवीनं मांडलेले. भीषण या शब्दाचा अर्थ आहे हॉरिफिक. हे अत्यंत भीषण त्यांनी, म्हणजे इतकं असं, म्हणजे मन आपलं दुखतं नाही का ते वाचताना किंवा ते बघताना, की किती लोक किती वाईट अवस्थेमध्ये जगतात किंवा लोकांच्या नशिबी किती स्ट्रगल आहे हे आपल्याला तुम्हाला या कवितेतनं कळेल. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेमध्ये, जगाची शाळा म्हणजे काय असते? जगाची शाळा म्हणजे असते आपलं आयुष्य. दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. जगाच्या शाळेमध्ये म्हणजे आयुष्याच्या शाळेमध्ये दुःख पचवलं म्हणजे काय करतो आपण? जे जेवण करतो ते पचवतो, बरोबर, डायजेस्ट करतो. दुःख पचवतो म्हणजे काय करतो? दुःख पचवतो म्हणजे आपण ते सहन करतो आणि आयुष्यामध्ये पुढं मूव्ह ऑन करतो. त्याला म्हटलंय दुःख पचवणं मराठीमध्ये. ठीक आहे. जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. आपल्याला मिळाली म्हणजे कुणाला मिळाली? कवीला मिळाली. म्हणजे कवी नारायण सुर्वे साहेब स्वतःबद्दल ते लिहित आहेत. ठीक आहे. बरं, ते स्वतः या कवितेमध्ये कोणत्या भूमिकेत आहेत हे तुम्ही समजून घ्या, मग पुढचा अर्थ आपल्याला जास्त व्यवस्थित लागतो. ते स्वतः एका कामगाराच्या, एका कष्टकऱ्याच्या भूमिकेमध्ये आहेत. ठीक आहे. म्हणजे जो माणूस सकाळी उठल्यानंतर, आवरल्यानंतर काम करायला जातो, कष्ट करायला जातो. कष्टकरी समाज असतो, शेतामध्ये राबणारी लोक किंवा बिगारी कामगार असतात, मजूर असतात, गवंडी असतात, हे जे किंवा सरकारी योजनांवर काम करणारी काही माणसं असतात, पर डे काम करणारी, ज्याला रोजानं म्हणतात, त्या कामगारांच्या भूमिकेमध्ये लेखक आता स्वतः आहेत आणि ते स्वतःबद्दल सांगतायत की ती शिकवण आपल्याला मिळाली. आता आपण सुरू करूयात कविता. मी स्क्रीन थोडी खाली घेतो. ओके, चला सुरू करूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले. सिंपल आहे ह्याच्यामध्ये. आता तुम्ही बघा, आपण याच्या आधी अंकिला मी दास तुझा आणि योगी सर्व काळ सुखदाता या 2 कविता पण आपण केलेल्या आहेत.
जर तुम्ही पाहिल्या नसतील तर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील, तुम्ही नावानं सर्च केलं तरी मिळेल, किंवा 10वी अक्षर भारतीची वेगळी प्लेलिस्ट तयार केलेली आहे मराठीची, ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला ते मिळेल. तर मला म्हणायचंय काय इथं की या ठिकाणी हे जे ही जी मराठी आहे ना, ही जुनी मराठी नाहीये, ती 700 वर्षापूर्वीची किंवा 450-500 वर्षापूर्वीची मराठी नाहीये. नारायण सुर्वेंचा जन्म 1926 आहे, म्हणजे 5-50 वर्षांपूर्वी साधारण ही कविता लिहिलेली असेल असं आपण धरू. त्यामुळे ही मराठी आपली रोजची मराठी आहे, आज आपण वापरतो ती मराठी. त्यामुळे ही कविता अजून सोपी आहे. बघा, 2 दिवस वाट पाहण्यात गेले. कशाची वाट पाहण्यात गेले? सुखाची वाट पाहण्यात. तिथे लिहायचं सुख. 2 दिवस सुखाची वाट पाहण्यामध्ये गेले, 2 दुःखात गेले. दुःखात गेले म्हणजे कशात गेले? दुःख म्हणजे रडत बसण्यात नाही गेले, दुःख म्हणजे कष्ट, ठीक आहे, की 2 दिवस कष्टामध्ये गेले आणि 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले. बरं का. आता हे बघा, असं आपण काय म्हणतो, ये 4 दिन की जिंदगी है, किंवा हिंदी गाण्यांमध्ये पण नाही का की 4 दिन की जिंदगानी वगैरे म्हणतात, किंवा 4 दिवसाचं आयुष्य आपण बोलता बोलता शब्द प्रयोग तसा करतो. मग जर 4 दिवसांचं आयुष्य असेल तर त्यातले 2 दिवस कशात गेले? त्यातले 2 दिवस कष्टात गेले आणि 2 दिवस सुखाची वाट पाहण्यामध्ये गेले. म्हणजे कवी असं म्हणतात की माझ्या वाट्याला ऍक्च्युअल सुख आलंच नाही. तुम्हाला लक्षात येते काय म्हणतोय? 2 दिवस कष्टात गेले, 2 दिवस सुखाची वाट पाहण्यामध्ये गेले, आयुष्यात कधीच सुख मिळालं नाही, हा त्याचा अर्थ. बघा बरं का, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. हिशोब करतोय, काउंट करतोय, डोईवर डोक्यावर किती उन्हाळे राहिले. म्हणजे आपण असं म्हणतो ना रे की एखादा माणूस असतो का नाही, की 50 वर्षाचा माणूस असतो, तो काय म्हणतो की मी 50 उन्हाळे पावसाळे बघितले. किंवा एखादा 75 वर्षाचा एखादा माणूस काय म्हणतो, मी 75 उन्हाळे बघितले. किंवा एखादा आपल्यापेक्षा मोठा असतो का नाही, तो काय म्हणतो, समजा एखादा 10 वर्षांनी मोठा आहे, तर ही म्हणायची पद्धत आहे की मी तुझ्यापेक्षा 10 पावसाळे जास्त बघितले, मी तुझ्यापेक्षा 10 उन्हाळे जास्त बघितले, तू नको मला शिकवू. ही एक पद्धत आहे बोलायची. तर तो काय म्हणतो, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. म्हणजे आता डोक्यावर किती उन्हाळे, म्हणजे आता अजून किती वर्ष शिल्लक आहेत माझ्या आयुष्याची. म्हणजे आता एक साधारण ह्याच्यामध्ये कवी काय म्हणतात, आपल्याला एक सिनॅरिओ लक्षात येतोय की कवी असं म्हणतायत की आता माझं ऑलरेडी निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य गेलंय ऑलरेडी कष्टामध्ये, दुःखामध्ये. आता असं किती शिल्लक आहे माझं. बरोबर आहे ना. बघा बरं का, शेकडो वेळा चंद्र आला, शेकडो वेळा. आता इथं चंद्र आहे ना, चंद्र हा सुखाचं प्रतीक आहे, प्लेजरचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे. ओके, सिंबॉलिक आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. चंद्र आला, तारे फुलले, म्हणजे हे आनंदाचे दिवस अनेकदा आले जगामध्ये, याच्या नशिबी नाही बरं का, समजून घ्या ही गोष्ट. तारे फुलले, रात्र धुंद झाली. धुंद म्हणजे एकदम प्लेजर वातावरण असतं का नाही एखाद्या इव्हिनिंगचं, त्या टाईपमध्ये. बघा बरं, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. आई शपथ, हे कडक आहे बरं का, हे खतरनाक आहे, तुम्ही समजून घ्या, ह्याची ना डेप्थ समजून घ्या तुम्ही. बघा, भाकरीचा चंद्र. आता चंद्र कसा असतो? गोल असतो. भाकरी कशी असती? गोल असती. आता तो आकाशातला चंद्र तर माझ्या नशिबी नाही, म्हणजे लेखकाच्या, कवीच्या नशिबी नाही, म्हणजे सुख नशिबी नाही. कवीच्या नशिबामध्ये कुठला चंद्र आहे, कुठला गोल आहे? भाकरी. बघा बरं का, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. अरे इतकं ते दुःख इतकं जबरदस्त, इतकं भिडलं नाही मनाला. म्हणजे बघा बरं का, हे म्हणजे त्याला काय म्हणायचंय, कवींना काय म्हणायचंय, सुर्वे साहेबांना, की बेसिक्स कमावण्याच्या, म्हणजे आपण म्हणतो ना फूड, क्लोथ, शेल्टर, रोटी, कपडा, मकान, बेसिक्स ऑफ लाईफ, त्याच्यामध्येच गरीबाचं अख्खं आयुष्य निघून जातं. तुम्ही विचार करा. म्हणजे गरीबाला काय चिंता असते की अरे बाबा चला आज पोटाला खायला मिळालं तर उद्या मिळेल का नाही ही चिंता आहे. मग उद्या जर कष्ट केले तरच काम मिळणार आहे, उद्या जर कष्ट नाही केले तर खायचं काय, ही चिंता गरीबाला आहे. त्यामुळे सुर्वे साहेब म्हणतात भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. खास आहे, खास. बघा बरं का पुढं, हे हात माझे सर्वस्व. सर्वस्व म्हणजे एव्हरीथिंग, सगळं काही.
माझं सगळं काही काय आहे, माझे हात. कारण की माझ्याकडे दुसरं काहीच नाहीये ना. माझ्याकडे जमीन नाहीये, माझ्याकडे बँक बॅलन्स नाहीये, माझ्याकडं वडिलोपार्जित काय म्हणतात त्याला, बाप दादाची जमीन नाहीये, काही नाहीये. माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे 2 हात आहेत, त्याच्यावरच मी कष्ट करणारे, त्याच्यावरच जगणारे, खाणारे. नाही तर काहीच नाही मिळणार आहे मला. पुढे बघा बरं का, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. गहाण या शब्दाचा अर्थ आहे तारण, किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मॉर्गेज. तुम्हाला माहिती, लोन काढताना आपल्याला काहीतरी मॉर्गेज द्यावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी बँकेकडून 5 लाख रुपयाचं जर मला लोन घ्यायचंय, तर मला 5 लाख रुपयाची जमीन मॉर्गेज ठेवावी लागते, किंवा म्हणजे तेवढ्या व्हॅल्युएशनची, किंवा सोनं मॉर्गेज ठेवावं लागतं, किंवा घर मॉर्गेज ठेवावं लागतं, तारण ठेवावं लागतं, तर मला बँक 5 लाख रुपये देते. बरोबर आहे. म्हणजे ते कशासाठी असतं की समजा मला 5 लाख रुपये नाही फेडता आले, तर बँक काय करणार, माझी जमीन जी मी मॉर्गेज ठेवली ती घेणार, ती विकणार आणि ते 5 लाख रुपये वसूल करणार. राईट. तर याच्याकडं काय आहे, गहाण ठेवायला, मॉर्गेज ठेवायला काय याच्याकडं हात आहेत. त्याच्या पलीकडं काय, हात. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. कधी माना उंचावलेले म्हणजे मान उंचावती ना आपली मान कधी उंचावती, जेव्हा आपण काहीतरी चांगलं काम करतो, जेव्हा आपण काहीतरी पॉझिटिव्ह काम करतो, तेव्हा आपली मान अभिमानानं उंचावती. शब्दप्रयोग आहे. तर हातांनी अनेकदा असं काम केलं अभिमान वाटावा असा. कधी कलम झालेले पाहिले. कलम झालेले म्हणजे आता कलम होण्याचा इथं शब्दशः अर्थ नका घेऊ. आपण असं म्हणू जायबंदी झालेले, किंवा दुःखी झालेले, किंवा हर्ट झालेले पाहिले हात. किंवा असंही अनेकदा झालं की आपल्याकडनं काही विशेष कुठलंच काम झालं नाही. ओके. पुढे बघा, हर घडी अश्रू वाळविले नाहीत. हर घडी म्हणजे प्रत्येक घडीला अश्रू वाळवले नाही. म्हणजे कवी असं म्हणतात की मी अश्रू पुसत सुद्धा बसलो नाही, तेवढी सुद्धा माझ्याकडे उसंत नाही, तेवढा सुद्धा माझ्याकडे वेळ नाही अश्रू पुसत बसायचा. की चलो मूव्ह ऑन, काम करत राहा, काबाड कष्ट करत राहा. पुढे बघा बरं का, हर घडी अश्रू वाळवले नाही, पण असेही क्षण आले, काही टाइम असा पण आला, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. म्हणजे इथं त्यांना काय म्हणायचं, अश्रू मित्र झाले म्हणजे काय की असं कवी असं म्हणतात की अनेकदा जेव्हा मी एकटा होतो, जेव्हा मी माझ्या घरात होतो, जेव्हा मी एकटा होतो, तेव्हा मी ते जे दुःख आहे माझ्या आयुष्यातलं जे साठलेलं, त्या दुःखांसाठी मी इतका रडलो, इतकं रडून घेतलं आणि मग मी मोकळा झालो. देन आय फेल्ट बेटर. म्हणजे इथं कुणी सोबत केली, कवीची अश्रूंनी सोबत, डोळ्यातल्या अश्रूंनी त्यांची सोबत केली असं त्यांना तिथं त्या ठिकाणी म्हणायचं. म्हणजे ते पण म्हणतात की रडलं तर मोकळं होतं, आतमध्ये साठवलं तर ते दुःख वाढत जातं. राईट. पुढे आपण बघूया, स्क्रीन थोडी खाली येतोय. बघा, दुनियेचा विचार हर घडी केला. दुनियेचा म्हणजे जगाचा विचार केला. हर घडी प्रत्येक क्षणी मी जगाचाच विचार केला, प्रत्येक क्षणी मी दुसऱ्यांचा विचार केला. मी स्वतःसाठी जगलोच नाही कधी. माझ्या फॅमिलीचा विचार केला, मित्रांचा विचार केला, जगाचा विचार केला, बाकीच्यांचा विचार केला. अगा जगमय झालो. जगमय किंवा मय लागले बघा त्या वर्डच्या पुढं. जगमय झालो किंवा आपण आनंदमय झालो, दुःखमय झालो असं म्हणतो ना, किंवा अश्रुमय झालो किंवा जलमय, तसं जगमय झालो. म्हणजे त्यांनी काय म्हणायचंय की त्यांना असं म्हणायचं की जगामध्ये मिसळून गेलो पूर्णपणे. मी स्वतःचा काही कधी विचार केला नाही. पुढे बघा, दुःख पेलावे कसं, म्हणजे दुःख कसं सहन करायचं, पुन्हा जगावे कसे, परत कसं जगायचं, याच शाळेत शिकलो. म्हणजे आपण काय करतो, किती दुःख आलं तरी आपण जगायचं थांबत नाही ना. समजा आज मला फार दुःख झालं तर मी 2 दिवस नाराज राहील, 4 दिवस नाराज राहील, 5व्या दिवशी काय करील, माझ्या कामाला निघून जाईन. काय करणार, द शो मस्ट गो ऑन. किती दिवस मी रडत बसणार आहे त्या गोष्टीला धरून. राईट. आणि ते याच शाळेत शिकलो. याच शाळेत म्हणजे कुठल्या शाळेमध्ये, आपण वरती बघितलं इंट्रोडक्शन मध्ये, कुठल्या शाळेमध्ये शिकलो, जगाच्या शाळेमध्ये शिकलो. राईट.
त्यानंतर बघा बरं का, झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. काय दुःख मांडलंय या, जबरदस्त मांडलंय बघा. झोत भट्टी म्हणजे काय असतं माहिती का? पोलाद शेकतो का नाही आपण, म्हणजे पोलादाचा जो कारखाना असतो तिथं, किंवा विटांचा कारखाना तुम्ही पोलादाचा कारखाना चला बघितला नसेल तुम्ही, विटांचा कारखाना बघितला का? विटा म्हणजे जिथं वीट भट्टी असते का, ती वीट शेकली जाते, ती गरम केली जाते, भट्टीमध्ये शेकली जाते, तेव्हा ती कडक होती, नाही तर ती माऊच राहती. आणि माऊ राहिलेली वीट घर बांधायच्या कामाची नाही नसते. तिला जर शेकलं भट्टीमध्ये आणि ती जर तापली, त्या भट्टीमध्ये जळली, तर ती कामाची कशाच्या तरी. तो संदर्भ काय म्हणतात बघा कवी. झोत भट्टी म्हणजे आयुष्यामध्ये असंख्य चांगले वाईट अनुभव आले आणि त्याच्यामधून तावून सुलाखून गेलो आणि स्ट्रॉंग झालो. बघा बरं का, शेकावं पोलाद म्हणजे आयन, ओके, लोखंड, पोलाद. तसं आयुष्य काय शेकलं? आयुष्य शेकलं गेलं माझं, अख्खं आयुष्य. म्हणजे मी लहानपणापासून मोठा होईपर्यंत मी त्या भट्टीमध्ये शेकतोय, इतकं दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे. बरोबर आहे. आणि पुन्हा ते काय म्हणतात, पुन्हा ते असं म्हणतात की, पुन्हा पहिली ओळ सगळ्यात शेवट त्यांनी परत एकदा घेतली की, 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखात गेले. सुख काय माझ्या वाट्याला कधी आलं नाही. हे दुःख ते मांडत आहेत. काळजाला चरे पाडणारी ही कविता आहे. फार म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा वाचली होती आणि जेव्हा पहिल्यांदा शिकवली होती, तेव्हा मला फार अस्वस्थ वाटलं होतं की काय मांडलंय, काय असं जीव तुटून लिहिली आहे ही कविता लिहिणाऱ्यानं. फार सुंदर. आणि अगेन ह्याच्यामध्ये जी मराठी आहे ती मराठी सोपी मराठी आहे, त्याच्यामुळे काही ह्याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. ठीक आहे. तरी पण मला आवडेल तुमच्याकडनं रिप्लाय ऐकायला. काही सजेशन्स असतील, कन्फ्युजन असतील, प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. ओके. आणि तुमच्या फ्रेंड्सला चॅनल सुचवा, सजेस्ट करा. ठीक आहे. चला आत्ता पुरतं थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.